RK24 न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल RK24 न्यूज मराठी। सर्व शेतकरी आज कलेक्टर ऑफिसला जे निवेदन द्यायचं आले त्याचं कारण म्हणजे त्यांनी आता सध्याच्याला 11 मीटर जे 10 मीटर जे वाढवायचं त्यांनी जे शासनाने जे त्यांनी पत्र काढलेले आहे कुठली कंपनी म्हणून लोबल मॅक्स ग्लोबल ह्या कंपनीला जे त्यांनी पत्र काढले त्यांनी ग्रामपंचायतला प्रत्येक गावागावाने त्यांनी जे नोटीस लावलेले आहेत कारण तुमच्या पाईपलाईन असतील ते असतील काढून घ्या। कारण आमची जमीन जी आहे शेतकऱ्याची महागबी शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत पहिला मुद्दा, आणि दुसरा मुद्दा जे आहे शेतकऱ्याच्या मनात तर आलं तर आता दुकुल रस्ता आम्ही अडू शकतो कारण शेतकऱ्यात माणुसकी आहे म्हणून आम्ही थांबत आहोत आणि तुम्ही याचा फायदा उचलू नका कारण शेतकरी आता हुशार झालेला आहे। पहिलेच्या आणि येडे शेतकरी राहिलेला नाही, त्याच्यामुळे सांगतो शेतकऱ्याला जोपर्यंत मोबदला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला न्याय भेटल्याशिवाय कलेक्टर साहेबाला माझं सांगणं आहे, राज्याचे आपले मुख्यमंत्री त्यांना दुकुल देवाभावला दुकुल आमचं सांगणं आहे, एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांना दुकुल सांगणं आहे, यांची तात्काळ बैठक लावून महामार्ग आपली इटकळ ते मंगरुळपाटी 208 क्रमांक ह्या रस्त्याचं तात्काळ बैठक लावून आमच्या शेतकऱ्याला मोबदला योग्य द्या एवढंच सांगतो। जय जवान जय किसान। शेतकऱ्यांची किती जमीन गेलेली आहे रोड मध्ये? टोटल भरपूर जमीन आहे शेतकऱ्याचे, कमीत कमी माझ्या हिशोबाने 3-3.5 शेतकरी आहेत टोटल सांगायचं कारण म्हणजे, आणि बरेच जमिनी शेतकऱ्याच्या गेलेत आणि त्यांनी आता रस्ता सध्या ऑलरेडी हा 2 पदरी रस्ता असल्याने आहे त्यांनी आता 4 पदरी करायला लागलेत आणि शेतकऱ्याला येड्यात काढायला लागलेत। प्रत्येक शेतकऱ्याला सांगतात त्यांनी की आम्ही रस्ता आधीच ॲक्युरी करून घेतलेला आहे, पहिले शेतकऱ्याला पैसे दिलेले आहे, सगळं चुकीचं आहे कारण एकाही शेतकऱ्याला पैसे भेटले नाहीत कारण आम्ही साक्षीदार होते जे आमच्या जमिनीतच आहे त्या हे सांगतात आणि धाराशिव जिल्ह्यात त्यांनी ठरवलीत कारण शेतकऱ्याला हा भोळा बाबडा शेतकरी त्यांना कळत नाही आणि त्यांनी जे आहे ते त्यांच्या मनानच केलं त्या कंपनीला जोडून द्यायचं काम यांचं काम सुरुवातच आहे कायमस्वरूपी शेतकऱ्याला लुटायचं। त्याच्यामुळे हा बाहेरला शेतकरी गप बसणार नाही कारण शेतकऱ्याची मुलं हुशार झालेत। त्याच्यामुळे माझं सांगणं आहे तात्काळ तुम्ही कलेक्टर साहेबाला माझं कळकळीची विनंती आहे आणि तुम्ही तात्काळ बैठक घेऊन आम्हाला न्याय देण्याचं काम करा शेतकऱ्याला एवढं त्यांना सांगतो। प्रथमतः मी सर्व चॅनलला येथे उपस्थित असलेल्यांचं शेतकऱ्याच्या वतीने आभार मानतो आणि आमची मागणी अशी आहे की आज आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे ते राज्य महामार्ग 208 मंगरुळपाटी ते इटकळ हा रस्ता या ठिकाणी रुंदी करण्याचं काम शासनाच्या स्तरावर चालू आहे आणि त्याचा अहवाल या ठिकाणी सादर केला जातोय। तो मॅक्स ग्लोबल या कंपनीला त्या ठिकाणी अहवाल सादर करण्यासाठी एक त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आणि त्या अहवालामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याच्या जमिनी आजही त्या ठिकाणी जो रस्ता झालेला आहे तो रस्त्यावरती शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती जमीन आहे आणि त्याचा शेतसारा हे आम्ही सगळे शेतकरी त्या ठिकाणी भरत आहोत आणि आमची मागणी आहे की त्या ठिकाणी ती जमीन आमची आहे, ती जमीन त्या ठिकाणी संपादन केल्याशिवाय त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी करू नये आणि ते करत असताना आम्हाला शेतकऱ्याला जो अहवाल सादर आहे त्या अहवालामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आमच्या जमिनी संपादन करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी मॅक्स ग्लोबल या कंपनीला त्या ठिकाणी पत्र द्यावं, संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी पत्र देऊन या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यावं अशी मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी आज या ठिकाणी आलेलो आहोत। माननीय जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आज संभाजीनगरला गेलेले आहेत तर आम्ही निवासी जिल्हाधिकारी कडावकर साहेबांना या ठिकाणी भेटून आमचं निवेदन त्या ठिकाणी सादर केलेलं आहे। आमची परत एकदा जिल्हाधिकाऱ्याला आपल्या माध्यमातून विनंती आहे की हा विषय शेतकऱ्यांच्या अतिशय महत्वाचा आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, त्यामुळे हा निर्णय या ठिकाणी आपण लवकरात लवकर घेऊन या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करत आहोत। धन्यवाद। बातम्या आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे, मुख्य संपादक 9881 85 85 40। सबस्क्राइब करा RK24 न्यूज मराठी। ताजा अपडेट्ससाठी लाईक शेअर कमेंट करा। RK24 न्यूज मराठी